आजच्या सत्यामूर्ती मिनल परेरा मॅडम, फादर्स, मुख्याध्यापिका बेन्सी आणि सर्व टीचर्स, सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्या बाळगोपाळ, आपण 11 वाजल्यापासून आपण ऐकत आहोत आणि मिनल मॅडम ह्या ऐष्टपरिलो असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याविषयी इतकी स्तुतीसंबंध आपण ऐकलेली आहे की फुगे देखील फुटायला लागलेले आहेत. हे त्यांच्या ह्याचं प्रतीक आहे. म्हणजे आपण पाहतो की तो आवाज मी ऐकत आहे कधी बसून तिथे सेल बसून की ते देखील फुगे देखील आवाज करत आहेत आणि सांगत आहेत की खरोखर मॅडम स्तुतीस पात्र आहे. गुरुर्देव भव असं म्हणतात की गुरुर्देव भव. ख्रिस्त ह्याला गुरुजी म्हटलं गेलं पहिला आणि मग त्याला प्रभूजी नावाने ओळखले. त्याचा जेव्हा अनुभव जेव्हा आला लोकांना तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये प्रभूजी पाहिलं. आणि हेच आपल्या शिक्षकांद्वारे असतं की शिक्षकामध्ये पहिला आपण शिक्षक पाहतो आणि मग प्रभूजी त्याच्यामध्ये म्हणजे देवाचं अस्तित्व त्याच्यामध्ये पाहतो, कारण ते आपल्याला घडवत असतं. ज्याप्रमाणे मूर्तिकार ठोके देत असतो त्या याच्यावरती दगडावरती ठोके टाकतो, म्हणजे शिस्तप्रिय असतो, वक्तशीर असतो आणि त्याप्रमाणे तो त्या ह्याला घडवत असतो. तसं घडवण्याचं काम जे शिक्षक करत आहेत त्या सर्व तमाम शिक्षकांना मी वंदन करतो. कारण शिक्षकांशिवाय आपण आपले आई वडील हेच मुळात पहिली शिक्षक आहे आणि त्याच्यातून मग आपण शिकत असतो, घडत असतो आणि मग आपण प्रोफेशन मध्ये येऊन प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे शिक्षक आपल्या जीवनामध्ये येत असतात ते आपलं जीवन घडवत असतात आणि आपल्या अंगी असलेले कलागुण आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला जे आपल्यामध्ये असलेले सुप्त गुण त्या सुप्त गुणांना वाव देऊन, म्हणजे दगडामधून फक्त एकच मूर्ती होत नाही, अनेक मूर्ती साकार होत असतात. त्याप्रमाणे प्रत्येकाचं जीवन हे वेगवेगळ्या प्रकारचे साकार करणं हे आपले शिक्षक करत असतात आणि ते मिनल मॅडमने केलेलं आहे. माझा अगदी 1.5 वर्षाचा त्यांच्या बरोबर सहवास आहे. पण या सहवासातून त्यांचा प्रेमळ स्वभाव, शांत मन मिळावं, जेव्हा जेव्हा मी इथे आलेलो आहे त्या आपल्या कामामध्ये मग्न असत आणि आपलं जे कार्य आहे, जे आपल्याला कार्य दिलेलं आहे ते अगदी तन्मयतेने त्या करत होत्या. आणि म्हणून मी सांगितलं की प्रथम गुरुजी मधून नंतर मग प्रभूजी निघायला पाहिजे, तरच त्या गुरुचं सार्थक आहे, नाहीतर त्या गुरुचं जीवन व्यर्थ आहे असं मी समजतो. आणि म्हणून ते त्यांच्या जीवनी सार्थक झालेलं आहे, कारण त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थना माहिती आहेत, नम्र आहेत, लीन आहेत आणि त्याद्वारे त्यांनी अनेक मुलांना आपल्या पॅरिश मधील मुलांना घडवलेलं आहे. या सर्व मुलांना ते घडवत आहेत. मग त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते फार स्तुती पात्र आहे. पण त्याच्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो आणि त्यांच्या सर्व कार्याबद्दल परमेश्वराने त्यांना चांगला आशीर्वाद द्यावा, त्यांना उदंड आयुष्य द्यावा आणि त्यांची उर्वरित त्यांची जीवन आहे कुटुंबाची सेवा करताना, आपल्या नातवंडांना घडवताना त्यांनी देखील चर्च आणि समाजाची सेवा त्यांच्या हातून अशीच घडत राहावी म्हणून एक प्रार्थनामय शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करतो.